नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कॅम्प्समध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल नेण्याचं नियोजन असून बीएमसी त्यासाठी 2.46 कोटींचा खर्च करणार आहे. आरएसएसशी संबंधित कॅम्प्समध्ये महापालिका शाळेतील 30,714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल नेण्यात येणार आहे. उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा बीएमसीने हा निर्णय घेतलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. 2.43 कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. जी सहल नेण्यात येणार आहे ते ठिकाण म्हणजे आरएसएसचं कॅम्पस आहे, त्यामध्ये नेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे. मुळात महानगरपालिकेत सत्ता कोणाची आहे तर भाजपची आहे. आणि ही जी केशवसृष्टीची जी भाईंदरची संस्था आहे ती कोणाची आहे? आरएसएसची आहे. आरएसएस आणि भाजप हे काही वेगळं नाही आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग प्रश्न इथे निर्माण असा होतो की तुम्हाला 7वीच्या मुलांना जे 30,714 मुलं आहेत यांना जर तुम्हाला खरोखर पर्यावरण आणि शिक्षणाच्या काही धडे द्यायचे असतील तर तुम्हाला हीच संस्था का मिळाली हा प्रश्न निर्माण होतो. की यातून तुम्हाला राष्ट्रीय सेवा संघाला स्वयंचालक मिळवायचे आहेत का? म्हणजे कळलं का? ते असतात ना त्यांचे ते बालपणीच अशा लोकांवर काहीतरी अशा गोष्टी रुजवायच्या आणि त्यातून स्वयंचालक संस्था काय त्यांचा शब्द आहे स्वयंसेवक ते मिळवायचे आहेत असा एक प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 802 रुपये खर्च येतो. तर मला सांगा, प्रवास खर्च वगळता किती पैसे इकडे जाणार आहेत? कुठे जाणार आहेत? या तुमच्या संस्थेला, केशवसृष्टीला. याचं काही त्याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. तर त्यामुळे या प्रस्तावाला आम्ही ठासून विरोध करू. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.